जीवन वेद परिचय. नीतिमत्ता ही साधनेची आधारभूमी आहे, परंतु हे लक्षात ठेवायला हवे की साधकाचे अंतिम लक्ष्य नीतिमत्ता असू शकत नाही. सर्वसाधारण मनुष्याच्या दृष्टीने नीतिमान होणे हे कदाचित आदर्शभूत होऊ शकेल, परंतु साधकाच्या जीवनात नीतिमत्ता ही कोणत्याही प्रकारची महत्त्वपूर्ण अवस्था असू शकत नाही. साधनेस प्रारंभ करताना मनाची समतोलता साधणे आवश्यक आहे. या मानसिक समतोलतेचे दुसरे नाव नीतिमत्ता किंवा मोरॅलिटी असे आहे. पुष्कळदा लोक म्हणतात, मला धर्म कर्म काही समजत नाही, सत्याचा मार्ग अनुसरावा, कोणास हानी पोहोचू नये, खोटे बोलू नये, इतकेच पुरेसे आहे, आणखी काही करण्याची आणि शिकण्याची आवश्यकता नाही. नीतिमत्ता हा समतोल जीवन व्यतीत करण्याचा प्रयत्न आहे. हा प्रयत्न स्थिर नसून त्यात अंतर्भूत असलेली शक्ती गतिशील आहे असे म्हणणे अधिक संयुक्तिक होईल, कारण या प्रयत्नात प्रत्येक क्षणी अंतरंगात उठणाऱ्या विरोधी भावनांच्या विरुद्ध लढून बहिरंगाचे साम्य व्यवस्थित ठेवावे लागते. यास अंतर्बाह्य सामावस्था म्हणता येणार नाही. बहिर्मन अनेक प्रकारच्या समूहात गुंतल्यामुळे आंतरिक समतोलतेस फार मोठा धक्का पोचला आणि त्यामुळे प्रखर अशा मानसिक विकृती निर्माण झाल्या. तर आंतरिक शक्तीचा व्रास होऊन ती जिंकली जाऊ शकेल आणि परिणामतः वरवर दिसणारी समतोलता किंवा नैतिकता विनाश पावेल. म्हणून नीतिवाद हे लक्ष्य होऊ शकत नाही किंवा नीतिमत्ता ही स्थिर शक्तीसुद्धा नाही. नीतिवाद्यांची नीती ही कोणत्याही क्षणी नष्ट होऊ शकते. जे नीतिवादी 2 रुपयाच्या लाचेस बळी पडत नाही, तो 2 लाख रुपयाच्या मोहास बळी पडणार नाहीच असे निश्चितपणे म्हणता येणार नाही. तरीही मनुष्याच्या जीवनात नीतिमत्ता अगदीच कवडी किमतीची आहे असे नाही. नीतिमत्ता ही उत्तम नागरिकांचे एक लक्षण आहे. येथूनच साधन मार्गावरील प्रवासास प्रारंभ होतो. साधन मार्गावरील प्रवास करण्याचे सामर्थ्य आणि प्रेरणा देईल असा नैतिक आदर्श असणे आवश्यक आहे. तसे पाहिले तर देश, काल व पात्र यांच्या परस्पर संबंधावर विभिन्न प्रकारचे नीतिवाद अवलंबून आहेत, कारण समाज जीवनास उपयुक्त अशी समतोलता देश, काल आणि पात्र यांच्या परस्पर संबंधातून निर्माण करणे हा नीतिवादाचा उद्देश आहे. नीतिवादाचा अंतिम उद्देश ब्रह्मप्राप्ती हा आहे. म्हणूनच त्यात सापेक्षतेचा दोष असणे कोणत्याही प्रकारे संभवनीय नाही. चोरी कधी करू नये हे मनुष्य जीवनाचे अंतिम लक्ष्य असू शकत नाही. चोरी करण्याची प्रवृत्ती नष्ट करणे ही मोठी गोष्ट आहे. खोटे न बोलणे हे अंतिम लक्ष्य नसून मनातील मिथ्यावादाचा ऱ्हास करणे हे लक्ष्य असावयास पाहिजे. खोटे बोलू नये, चोरी करू नये इत्यादी उक्ती ज्या स्थितीत नीतिवादास आधारभूत होतात, तेथेच साधना मार्गावरील यात्रेस प्रारंभ होतो. परंतु या नीतिवादाचे अंतिम लक्ष्य आहे ब्रह्मानंद, आणि आनंदाच्या या अवस्थेत चोरीची इच्छाच राहत नाही आणि मिथ्या भावही नष्ट होतो. ब्रह्मानंदाचा हा आदर्श पुढे ठेवून नीती शिक्षण देणे ही आनंद मार्गाच्या साधनेतील पहिली पायरी आहे, कारण नीतीच्या शिक्षणाशिवाय साधना अशक्य आहे. नीतिरहित साधना मनुष्याला भोग मोहाकडे पुन्हा पुन्हा खेचत राहील आणि अत्यंत प्रयत्नपूर्वक मिळविलेली मानसिक शक्ती अत्यंत क्षुल्लक अशा भोग सिद्धीकरिता तो एखाद्या विनाशात्मक कार्यात लिप्त करून टाकेल. अशा प्रकारचे कलंकित जीवन भ्रष्ट आणि तंत्रभ्रष्ट अशा अनेक व्यक्ती व्यतीत करीत असतात. सारी शक्ती एकवटून आणि प्रवृत्तीचे दमन करून मिळवलेली थोडी बहु संपदा ते भोग समूहाच्या एका क्षणातच डावलून टाकतात. म्हणून म्हटले आहे की साधनेस प्रारंभ करतानाच उत्तम नीतिमूल्ये आत्मसात करावयास हवी. ज्यास अशी नीतिमूल्ये आत्मसात करायची नाहीत
त्याने या साधनेच्या मार्गावर पाऊल ठेवून आपले आणि देशाचे अहित करू नये हेच योग्य. आचार्यांनी अशाही घटना पाहिल्या असतील की स्वार्थाध लोक या नीतिमूल्याचा स्वीकार करण्यास घाबरतात आणि त्यामुळे त्यांना आनंद मार्गाचेही भय वाटते. आपल्या क्षुद्र स्वार्थ बुद्धीच्या मार्गात कोणतीही अडचण येऊ नये या भीतीने ते आपली असाधुता आणि दुर्बलता लपवून ठेवण्याच्या प्रयत्नात ते या साधना मार्गाचीच निंदा करतात. परंतु हे लक्षात असू द्यावे की ज्याला नीतीचे ज्ञान नाही तो मनुष्य म्हणून घेण्यास योग्य नाही. त्याने कितीही प्रयत्न केले तरी शब्द वडंबराच्या आड झालेले त्याचे विना मनोमालिन्य लवकरच उघडकीस येते. यमसाधना. नीतिवादाच्या शिक्षणाची सुरुवात यमसाधनेने होते. या साधनाच्या प्रत्येक अंगासंबंधी काही सांगण्याचा आज विचार आहे. यम ही 5 अंगे आहेत. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, यम. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह ही 5 अंगे विभिन्न पद्धतीने साधकाला संयमन करण्याचे शिक्षण देतात. संयम या शब्दाचा अर्थ नियंत्रित व्यवहार असा आहे. हे नीट लक्षात ठेवावयास हवे की संयम या शब्दाचा अर्थ कोणाची हत्या करणे अथवा कोणाला नष्ट करणे असा नाही. अहिंसा. मनोवाक्काय सर्वभूतानामपीड नम हिंसाः. काया, वाचा अथवा मनाने कोणालाही दुःख अथवा कष्ट न देणे याला अहिंसा असे म्हणतात. अहिंसा या शब्दाचा अनर्थ करून पुष्कळसे लोक अनेक तऱ्हेच्या चुका करून बसतात. काही पंडित तर अहिंसा या शब्दाची अशा प्रकारे व्याख्या करतात की जिला व्यवहारात अंगीकार केल्यास घरी दारीच काय पण वनात, अरण्यात अथवा पर्वतांच्या गुहामध्ये निवास करणेही शक्य होणार नाही. अहिंसेचा असा अर्थ केला गेल्यास हत्या करणे तर दूरच राहो, शत्रूवर वार करणेही अशक्यप्राय होईल. नांगर चालविल्यास शेतातील जमिनीत राहणारे कित्येक कीटक, कितीतरी प्राणी मृत्युमुखी पडण्याचा संभव आहे, तेव्हा ते करणे कठीणच. या श्रेणीतील पंडितांचे म्हणणे असे की जे द्विज धार्मिक जीवन व्यतीत करू इच्छितात त्यांनी प्राणी हत्येच्या पापापासून स्वतःला वाचविण्याकरिता शूद्राकडून शेत नांगरून घ्यावे व शेती करावी. मनुष्याला अन्न मिळो अथवा न मिळो मुंग्याच्या बिळात साखर पेरायला हवीच. मनुष्य जातीचा जन्मोजात शत्रू ढेकून, परंतु त्याला जिवंत ठेवण्याकरिता एखाद्या दरिद्री माणसाने आपल्या सुदृढ शरीरातील रक्त सुखाने पिऊ द्यावे. परंतु अहिंसेची ही व्याख्या अपव्याख्येत जमा होते. हे साऱ्या खऱ्या धर्माच्या, जीवधर्माच्या विरुद्ध आहे. आपण श्वासोच्छवास करतो त्यावेळेस असंख्य जीवाणू आत बाहेर जातात व येतात. हे सारे जीवाणू जिवंत प्राणीच आहेत. त्यांचा जीव वाचवायचा असल्यास श्वासोच्छवासाची क्रियाच बंद करायला हवी. रोगग्रस्त शरीरातील विषारी जंतूंना वाचविण्याकरिता औषध सेवनही बंद करावे लागेल. अहिंसेचा या प्रकारचा अर्थ केल्यास अशा प्रकारांचा अर्थ करणाऱ्यांची अवस्था तरी काय होईल. त्यांच्याकरिता विशुद्ध जलपानसुद्धा निषिद्ध ठरेल. कारण पाणी स्वच्छ करण्याच्या प्रक्रियेत कितीतरी विषारी जीव आणि जीवाणू मृत्युमुखी पडतात. पाणी स्वच्छ न करता प्यावे तर तेही कठीण, कारण पोटात ते पाणी गेल्यावर त्यातील जीवाणूची कदाचित हत्या होईल. भारतवर्षात वेद काळानंतर पुष्कळ काळापर्यंत या प्रकारच्या अहिंसेचा प्रचार झाला. त्यामुळे सर्वसाधारण लोकांना जगणे कठीण झाले. साधारण जनतेस अहिंसा प्रधान जन्माची भीती वाटायला लागली. सरतेशेवटी धर्ममार्गाचा त्याग करून नास्तिक मतांचा स्वीकार करणे तिला भाग पडले. नीती ज्ञानरहित असे
स्वार्थ साधू नास्तिक भुईला भार होऊन राहिलेत आणि तथाकथित अहिंसा धर्माला हट्टाने चिकटून राहणारे लोक वास्तविकतेस परांगमुख आणि स्वभाव धर्माने क्लीव समजले जाऊ लागले. पुरातन इतिहासातील या घटनेचा नव्या दृष्टीने विचार करणे आजच्या युगात आवश्यक झालेले आहे. यानंतर आणखी एक युग असे आले की ज्यामध्ये सर्वसाधारण जनतेत अहिंसेच्या एका नव्याच व्याख्येचा प्रचार झाला. या व्याख्येनुसार जिवंत प्राणीमात्रास कोणत्याही प्रकारे कष्ट देणे हिंसेत जमा होत असे, परंतु उदर भरण्याकरता पशूंची हत्या करणे ही काही हिंसा ठरत नसे. या विचारात फार मोठे वैगुण्य आहे. केवळ कष्ट अथवा दुःख देणे हे जर हिंसेत जमा होत असेल तर खाण्याकरिता पशूची हत्या करणे ही हिंसा ठरायलाच हवी, कारण त्याकरिता पशु काही हसतमुखाने आपली मान खाटकाच्या हातात देत नाही. या दुसऱ्या व्याख्येच्या स्वरूपाचीच अहिंसेची आणखी एक नवीन व्याख्या आजकाल ऐकली जाते, परंतु दुसऱ्या व्याख्येतील स्पष्टता व निष्ठा या व्याख्येत दिसून येत नाही. या नव्या व्याख्येप्रमाणेही अहिंसेचा अर्थ नॉन व्हायलेन्स अर्थात शक्तीचा प्रयोग न करणे असाच आहे. संभवतः अशा प्रकारच्या व्याख्येनेच अहिंसा या शब्दाचा जास्तीत जास्त दुरुपयोग केला गेला आहे. जगातील सर्व प्रकारच्या लहान मोठ्या कार्यात प्राणीमात्रास आपण प्रतिकूल असलेल्या शक्तीविरुद्ध स्वशक्तीने झगडूनच पुढचा मार्ग आक्रमावा लागतो. शक्तीच्या या माध्यमातूनच जीवनाचा प्रकाश प्रगट होतो. या शक्तीचा प्रयोग केला नाही तर जीवन जडतेच्या अंधकारात विलीन होईल. परंतु कोणीही बुद्धिमान मनुष्य असे करणार नाही, कारण ते त्याच्या गतिधर्मास अवरुद्ध करील. परिणामतः नॉन व्हायलेन्स म्हणजेच अचंडता असा अहिंसेचा अर्थ लावणारे लोक काही विशेष उद्देशाने प्रेरित होऊन पावलागणिक ढोंग आणि कपटाचरणाचा आश्रय घेतात. एखाद्या देशाने आपल्या शक्तिशाली आक्रमणाने दुसऱ्या देशात गुलाम बनवले तर अशा परिस्थितीत दलित देशातील लोक आपली शक्ती पणास लावूनच स्वातंत्र्य प्राप्त करू शकतात. या शक्तीचा प्रयोग जसा स्थूल रूपाने होऊ शकतो तसा सूक्ष्म रूपानेही होऊ शकतो आणि त्यामुळे आक्रमकांचे शरीर आणि मन दोन्हीही पराभूत होऊ शकतात. या प्रतिक्रियेत आघात तर करावे लागेल. या आघातास कोणत्याही प्रकारे नॉन व्हायलेन्स म्हणजेच अचंडता म्हणता येणार नाही. मारताना हाताचा प्रयोग न करता जर लाडूचा उपयोग केला तर तो चंडता म्हणजेच व्हायलेन्स ठरत नाही का? विशिष्ट देश अथवा जातीविरुद्ध असहकारितेची चळवळ करणे व्हायलेन्समध्ये जमा होत नाही काय? अशा प्रकारे नॉन व्हायलेन्स, अचंडता आणि अहिंसा या दोन्हीही एकच आहेत असे समजून या अहिंसेचे समर्थन केल्याने वारंवार ढोंगीपणा पत्करावा लागतो. देशातील शासन व्यवस्थेकरिता पोलीस आणि सैन्य आवश्यक आहेत. आवश्यक अशा वेळप्रसंगी या दोघांनीही आपल्या बलाचा वापर केला नाही तर त्यांचे अस्तित्व निरर्थक ठरेल. बंदुकीच्या गोळीवर तथाकथित अहिंसेचे शिक्कामोर्तब केल्याने ती गोळी काही नॉन व्हायलेन्स अचंड होत नाही. अत्याचाराचा प्रतिकार करण्याकरिता आवश्यक असलेली शक्ती ज्यांच्यात नसेल त्यांनी सर्व प्रकारे शक्तिसंचय करण्याच्या उद्योगास लागावे आणि मिळवलेल्या शक्तीचा योग्य प्रकारे उपयोग करावा. शक्ती नाही, शक्तिसंचय करण्याकरता आवश्यक अशी साधनाही नाही, परंतु आपल्या दुर्बलतेची कबुली जबाब शत्रूपुढे देण्याचा प्रसंग येऊ नये म्हणून स्वतःस अहिंसक म्हणून घेणे हे कूटनीतीच्या दृष्टीने कदाचित उपयोगी ठरेल, परंतु त्यामुळे साधुतेच्या मर्यादेचे संरक्षण होऊ शकणार नाही. साधनेच्या जगात अहिंसेचा काय अर्थ होतो हे आधीच सांगितलेले आहे. या अर्थाने सदासर्वदा अत्यंत काळजीपूर्वक व्यवहार करून त्यामुळे आपल्या विचारांनी अर्थात
कार्याने कुणीही पीडित न हो, कुणावरही अत्याचार न हो अशी दक्षता घ्यावयास हवी. कोणत्याही विचाराच्या अथवा कार्याच्या मागे दुसऱ्यास त्रास देण्याचा उद्देश असला तर ती हिंसा होईल. एखादा जीवदेह धारण केल्यावर जीवहत्या होणे अपरिहार्य आहे. त्यामागे दुसऱ्या कुणास दुःख देण्याची इच्छा असो वा नसो, श्वासोच्छवास करताना हजारो जीवजंतू मरतात. तुमचे पार्थिव शरीर हजारो जीवकोश एकत्र करून तयार झालेले आहे. तुमच्या जाणतेपणी अथवा अजाणतेपणी शरीराच्या प्रत्येक हालचालीवरून प्रत्येक क्षणी ते मरतात आणि नाहीसे होतात. शरीरास निरोगी ठेवण्याकरिता घेतलेल्या औषधामुळे रोगाचे लक्षावधी किटाणू तुम्ही नष्ट करता. किडे, मुंग्या, पिकाच्या नासाडी करणारे पशु, ढेकूण, मच्छर इत्यादी प्राण्यांची हत्या तुम्ही किती प्रकारे करता कोणास ठाऊक. हे सर्व तुम्ही देहधारणेकरता करताच ना. परंतु यामागे कोणासही दुःख देण्याची इच्छा नाही, म्हणून हे कार्य हिंसात्मक ठरत नाही. शरीर रक्षणाकरिता हे सर्व करावे लागणारच. जीवदेहाच्या उत्पत्ती, स्थिती आणि लय प्रतिक्षणी जीवदेहाचे संघटन आणि विघटन होत राहीलच. तुम्ही भात खाता, तो ज्या धान्यातून तयार होतो त्यात जीव नाही काय? त्यालासुद्धा अंकुर फुटू शकतात. वंशवृद्धीचे सामर्थ्य त्यातही आहे. परंतु देहधारणेकरिता तुम्ही त्या धान्याची हत्या करून तांदूळ तयार करता. परंतु तांदूळ तयार करताना तुमच्या मनात कोणाला दुःख देण्याचा उद्देश होता काय? तेव्हा असे पाहता की प्राण्याचे अन्न प्राणी हेच आहे. तेथे हिंसा अथवा अहिंसेचा प्रश्नच उद्भवत नाही. तसा प्रश्न उपस्थित केल्यास विटा, वाळू आणि दगड खाऊन जिवंत राहण्याची वेळ येईल. श्वासोच्छवासाची क्रियाही बंद करावी लागेल, म्हणजेच आत्महत्या करावी लागेल. परंतु हे लक्षात ठेवायला हवे की अन्नग्रहण करताना 2 गोष्टी लक्षात ठेवायला हव्या. पहिली गोष्ट की शक्यतोवर खाद्यपदार्थाची निवड करताना असे पदार्थ निवडावे की ज्यांच्यात चैतन्याचा विकास कमी असेल. शाकाहार उपलब्ध असल्यास पशुहत्या करू नये. दुसरी गोष्ट, कोणत्याही परिस्थितीत विकसित, चैतन्यशाली अथवा अविकसित चैतन्यशाली अशा जीवाची हत्या भोजनाप्रित्यर्थ करण्यापूर्वी ही हत्या केल्याशिवाय आम्ही शरीर स्वास्थ्य न गमावता जिवंत राहू शकतो की नाही याचाही विचार करायला हवा. असंख्य जीव कोशांनी मनुष्याचे शरीर घडलेले आहे. हे जीवकोश स्वतःच अनुकूल अशी जीवित परिस्थिती असल्यास पुष्ट होतात आणि वाढतात. यामुळेच तुम्ही जे अन्न म्हणून खाल त्यावर तुमच्या जीवकोशाचा स्वभाव अवलंबून राहील. परिणामतः त्या सर्वाचा सम्मिलित प्रभाव काही ना काही प्रमाणात तुमच्या मनावर पडेल. म्हणून नासके, दुर्गंधयुक्त, जीवयुक्त अन्न खाल्ल्याने अथवा हीन वृत्ती त्यात प्रबल आहे अशा पशूंच्या मांस सेवनाने आपल्या शरीराच्या कोशींची निर्मिती केल्यास मनामध्येही हीन वृत्ती निर्माण होणे स्वाभाविक आहे. हिंसा अथवा अहिंसा या प्रश्नास बाजूला ठेवूनही योग्य विचार न करता मिळेल ते खात सुटा अशा प्रकारच्या नीतीचे समर्थन गैर आहे. मन मानेल तसे वागणे ही काही नीती नाही. अत्यंत विचारपूर्वक नीती कोणती हे ठरवावे लागते. म्हणून शरीर धर्माच्या पालनाकरता आवश्यक असलेल्या भोजनाच्या बाबतीतही एक विशिष्ट नीती निर्धारित करून ती आचरणात आणणे आवश्यक आहे. नाहीतर ही गोष्ट अपरिग्रहाच्या नीतीच्या विरुद्ध होईल. अपरिग्रह काय ते नंतर पाहू. हिंसा आणि शक्तीचा प्रयोग या दोन्ही गोष्टी एकच नाहीत. परंतु कधीकधी शक्तीच्या प्रयोगाचा परिणाम हिंसात्मक होतो आणि हा प्रयोग करताना कोणालाही पीडा देण्याचा मनात हेतू नसतो. परिस्थितीवशात बलाचा प्रयोग त्याचा परिणाम हिंसात्मक होत असतानाही ज्या लोकांच्या वर करावा लागतो त्यांना संस्कृत भाषेत आततायी म्हणतात.
क्षेत्रदारापहारीच शस्त्रधारी धनापहा अग्निदरगदशैव षडेते ज्ञातायिनः. अर्थात जो बलपूर्वक तुमच्या जमीन जुमल्याचा उपहार करू इच्छील तो तुमच्या पत्नीचे अपहरण करू इच्छील. जो शस्त्र घेऊन तुमची हत्या करण्यास येईल तो तुमचे धन लुटण्याची इच्छा करील. जो घरास आग लावण्यास येईल अथवा जो विष प्रयोग करून तुमचे प्राणहरण करू इच्छील त्यास आततायी ही संज्ञा द्यावी. म्हणूनच एखादी व्यक्ती अथवा राष्ट्र दुसऱ्या राष्ट्राचे संपूर्ण अथवा त्याच्या काही हिस्स्याचे अपहरण करू इच्छिते तेव्हा अशा आक्रमक व्यक्तीचा राष्ट्राचा सामना शस्त्रयुक्त शक्तीने करणे हे अहिंसात्मक नीतीच्या विरुद्ध नाही. किंबहुना अशा अवस्थेस अहिंसा नीतीची चुकीची व्याख्या करण्यामुळे म्हणजेच हिंसा आणि शक्तीचा प्रयोग एकच आहे अशी चुकीची धारणा झाल्यास जनतेस दीर्घकाळापर्यंत धनहानी, मनस्ताप, अन्याय आणि अनेक प्रकारचे दुःख कष्ट भोगावे लागतील. कधीकधी पुष्कळसे लोक कुसंस्कारी मनुष्याची समजूत निपटपणे युक्तीने न घालता अशा काही गोष्टी करतात की ज्यामुळे त्याच्या मनावर आघात होतो. इतिहासाची पाने अभ्यासल्यास असे दिसून येईल की कित्येक प्रसंगी मूर्तिपूजेच्या विरोधकांनी अत्यंत सुंदर अशा मंदिराचा विध्वंस केला आहे. ती मंदिरे शिल्पकलेची अपूर्व अशी प्रतीके होती. ज्या सुंदर मूर्तीमध्ये मनुष्याची सौंदर्यकल्पना आणि पराकाष्ठेची कल्पकता आविर्भूत झाली होती त्यांना नष्ट भ्रष्ट करून टाकले होते. या प्रकारांनी मूर्तिपूजकांचे मन फार दुखावले जाते. त्यांना मूर्तिपूजेची व्यर्थता पटत असूनही ते अट्टहासाने मूर्तिपूजेच्या बंधनात स्वतःला जखडून घेतात. परिणामतः त्यांच्या आध्यात्मिक उन्नतीत बाधा येते. तसेच समस्त मानव समाजाच्या प्रगतीतही अडचण निर्माण होते. हे लक्षात ठेवायला हवे की एखाद्या देशात 100% मानव निराकारवादी असेल म्हणजेच 100% त्यांच्यापैकी एकही मूर्तिपूजक राहिला नाही तरीही त्या देशातील ब्रह्मचर्य साधक त्या मूर्ती वस्तुसंग्रहालयात म्हणजेच म्युझियममध्ये सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करतील. कोणत्याही प्रकारे त्या नष्ट करणार नाहीत. कलेची प्रतीके नष्ट करताना मनुष्याच्या मनातील सूक्ष्म रसबोधही नष्ट होतो आणि असे होणे कोणत्याही प्रकारे उचित नाही. शेंडी आणि जानवे या संबंधीचा मोह त्यांच्या मनात आहे. त्याची साधना या जडमोहामुळे प्रगतीपथावर अबाधितपणे होणार नाही. जुलूम जबरदस्तीने त्याची शिखा किंवा यज्ञोपवीत काढून घेण्याचा प्रयत्न केल्यास त्यापासून कोणताही लाभ होणार नाही. उलट परिणाम असा होईल की या दोहोंच्या रक्षणाच्या चिंतेत तो इतका ग्रस्त होईल की उत्तम रीतीने ब्रह्मसाधना करू शकणार नाही. उत्तम गोष्ट ही की ब्रह्मसाधना करता करता जेव्हा त्याचे मन बृहद्भावात व्याप्त होईल तेव्हा त्याच्या मनातील शिखा व सूत्राबद्दलचा संकीर्ण मोह आपोआप नाहीसा होईल. अशी अवस्था प्राप्त झाल्यावर खऱ्या अर्थाने शिखासूत्राचा त्याग करणे त्याला शक्य होईल. यमसाधनेच्या अहिंसात्मक अंगाचे आकलन आता आपणास उत्तम प्रकारे झाले असेल. आता सांगा, आई बाप मुलांना मार देतात, ही हिंसा की अहिंसा? ही हिंसा नाही, कारण या प्रकारात पीडा किंवा कष्ट देण्याची त्यांची मुळीच इच्छा नसते. कोणास रडवून कष्ट देण्याचा उद्देश नसून सुधारणा करण्याचा उद्देश आहे. चोर डाकू, साधुमित्र अथवा कोणत्याही
व्यक्तीची सुधारणा करण्याच्या हेतूने जी उपाययोजना केली असेल ती वरवर कितीही कठोर दिसली तरी हिंसात्मक ठरत नाही. यावरून हे लक्षात आले असेल की खऱ्या अहिंसेची कास धरून व्यावहारिक जीवन व्यतीत करणे मुळीच कठीण नाही. मांसाहार हा आत्यंतिक लोभाचा क्षण आहे. ज्या उष्णकटिबंधातील देशात भाजीपाला भरपूर होतो तेथे मांसाहार करणे हे आत्यंतिक लोभाशिवाय दुसरे काहीही नाही. परंतु वैद्यकीय सल्ल्यानुसार पथ्य पाण्याच्या रूपाने किंवा औषधी प्रकाराच्या रूपाने मांसाहार हिंसा किंवा लोभ ठरणार नाही. कारण या आमिष आहारात हिंसा आणि मोह यांना स्थान नाही. केवळ जीवित राहण्याकरता हा आहार घेणे आवश्यक ठरते. जिवंत राहण्याकरिताच बर्फमय प्रदेशातील लोक मांस भक्षण करतात, पशूच्या कातड्याने शरीर रक्षण करतात आणि त्यांच्या चरबीचा उपयोग दिव्यात जाळण्याकरिता करतात. आततायाच्या विरुद्ध संग्राम करण्यातच पौरुषाचे प्रकटीकरण होते. रामायण या महाकाव्यात रामाने आपल्या पत्नीचे अपहरण करणाऱ्या रावणावर सशस्त्र आक्रमण केले. अत्यंत सामर्थ्यशाली अशा बळाचा उपयोग केला. हा प्रयोग कोणत्याही रीतीने अहिंसा नीतीच्या विरुद्ध नव्हता. लंकेवर केलेल्या या आक्रमणात पीडा देण्याचा किंवा देश पादाक्रांत करण्याचा हेतू नव्हता. महाभारताकडे पहा. महापुरुष श्रीकृष्णाने पांडवांना कौरवाविरुद्ध सशस्त्र संग्राम करण्यास प्रोत्साहन दिले, कारण कौरव हे भूमीचे अपहरण करणारे आततायी होते. श्रीमन महाप्रभू धार्मिक आणि सामाजिक जगातील एक क्रांतिकारी कर्णधार होते. श्रीमन महाप्रभू म्हणजे मूर्तिमंत प्रेमाचा अवतार. त्यांच्यावर हिंसा नीतीचे दोषारोपण करण्याचे साहस कोणीही करू शकणार नाही. परंतु त्यांनीही अत्याचारी काजीवर सिंहासारखी झडप घातली. हिंसा आणि शक्ती संप्रयोग एकच असेल तर करुणामय महाप्रभूंनी असे केले नसते. आततायाच्या विरुद्ध शक्तीचा प्रयोग करण्यात पौरुष आहे आणि तसे न केल्यास ती भीरुता ठरेल. परंतु अशक्त व्यक्तीने आततायीशी सामना करण्यापूर्वी आपली स्वतःची शक्ती नीट पारखून घ्यावयास हवी. नाहीतर निर्बल अवस्थेत असा सामना केल्यास अन्यायाचाच विजय होईल. राजपुतांच्या इतिहासातील अशा प्रकारच्या चुकीस राजपुतांची निर्बलता, राजपूत फॉली असे म्हटले आहे. मोगलांच्या आक्रमणास तोंड देण्याकरिता राजपूत नेहमीच वीर वृत्तीने पुढे जातात. अत्यंत शौर्याने ते लढलेही, परंतु स्वतःच्या शक्तीची नीट परीक्षा न करता ते लढाईच्या मैदानात येत असत. त्यांच्यामध्ये आपसातील दुही होती, त्यामुळे त्यांच्या शक्तिपातही झाला. म्हणूनच त्यांना लढाईत हार खावी लागली. त्यामुळे वीरोचित अशा मृत्यूस कवटाळावे लागले. याकरिताच आततायीशी सामना करण्यापूर्वी आवश्यक असा शक्तिसंचय करणे उचित आहे. आततायांच्या स्वभावात सुधारणा करण्यापूर्वीच त्याला क्षमा करणे याचा अर्थ अन्यायाला प्रोत्साहन देणे असा आहे. जेव्हा असे दिसून येईल की शक्तीचा प्रयोग कसा करावा, करू नका, आततायी तुमचा नाश करीलच. यावेळी शक्तिसंचयाची वाट न पाहता असेल नसेल त्या शक्तीने प्रहार करून मृत्युमुखी पडावे हे उचित आहे. सत्य. सत्य शब्दाचा अर्थ आहे परहितार्थ वाङ्मनसो यथार्थत्व सत्यम. अर्थात दुसऱ्याच्या हितासाठी वाणी आणि मनात जो यथार्थ भाव असेल त्याला सत्य म्हणावे. हे लक्षात ठेवावयास हवे की सत्य या शब्दाला इंग्रजी भाषेत प्रतिशब्द नाही. इंग्रजीत त्याला ट्रू किंवा ट्रुथ असे म्हणतात. त्याला संस्कृतीत रिथ
असा शब्द आहे. साधकाला रीता चे पालन करण्याचा आदेश दिला जात नाही. त्याने सत्याचेच अनुसरण करावयास हवे. सत्याच्या व्यावहारिक अंशाचा आधार सापेक्षिकता हा आहे, परंतु त्याची खरी प्रतिष्ठा परब्रह्म पारमार्थिक तत्वात होते. म्हणूनच ब्रह्माला सत्य स्वरूप असे म्हटले आहे. सत्य ज्ञानमनंत ब्रह्म. जरी साधकाचे लक्ष हे पारमार्थिक तत्व आहे, तरीही साधक जीवनात त्याला सापेक्षतेने व्यवहार करावा लागतो. मनुष्य हा विचारशील प्राणी आहे, परंतु जे करणे उचित आहे अथवा जे करण्याचे मनुष्य प्राण्याचे कल्याण होईल तेच करण्याचे सामर्थ्य काहींना काही प्रमाणात प्रत्येक मनुष्यात असते. साधनेच्या जगात अशा तऱ्हेच्या वाणी विचारास अथवा क्रियेस सत्य असे म्हणतात. समजा एखादा भयक्रांत मनुष्य तुमच्याजवळ धावत आला. तो दोषी आहे किंवा नाही याची तुम्हाला कल्पना नाही, किंवा तो दोषरहित आहे हे तुम्हास ठाऊक असेलही. त्यामागे त्याला दंड देण्याकरता एक पाशवी शक्तीचा मनुष्य पाठलाग करीत येतो. समजा हा भयभीत झालेला मनुष्य लपून राहण्याकरता तुमच्या घराचा आश्रय घेतो आणि त्याचा पाठलाग करणारा भयंकर मनुष्य तुम्हास विचारतो की अमुक अमुक मनुष्य कुठे आहे. ट्रुथ मानावयास असावयास तुम्ही म्हणाल, पहा तो तिथे लपलेला आहे. यानंतर त्या भयानक स्वभावाच्या मनुष्याने लपलेल्या माणसाची हत्या केली तर हत्याकांडात तुम्हीही वाटेकरी होत नाही काय? तुमच्या चुकीने एका निरपराध मनुष्याची हत्या होण्याचा संभव आहे. ट्रुथ हेच सर्वस्व मानून या शब्दाचा शास्त्रीय अर्थ समजावून घेतल्यास त्या दृष्टीने तुमचे कर्तव्य काय ठरेल? या प्रसंगी तुमचे कर्तव्य असे की त्या गरीब बिचाऱ्या माणसाचा ठाव ठिकाणा न सांगता त्याच्या हितार्थ आक्रमणकारी दुष्टास अगदी उलट असा मार्ग दाखवणे आणि तुमच्या आश्रयास आलेल्या मनुष्यास निर्भय अंतःकरणाने सुरक्षित स्थानी परत जाण्याची संधी देणे. कल्पना करा, तुमची आई जेवावयास बसली आहे. एवढ्यात तुमच्या आजोबाचा म्हणजे तिच्या मृत्यूची दुःखद बातमी कळवणारे पत्र येते. आईने पत्रातील मजकुरासंबंधी विचारले तर तुम्ही काय सांगाल? ट्रुथ या मार्गाने जावयाचे असल्यास या बातमीने तुमच्या आईस जबर धक्का पोहोचेल, जिच्या भोजनातही व्यत्यय येईल. तेव्हा तुम्ही असे सांगणे इष्ट ठरेल की सगळी मंडळी कुशल आहेत. आईचे जेवण आटोपल्यानंतर तिला आजोबांच्या आजारासंबंधी बातमी द्यावी आणि हळूहळू तिच्या मनाची तयारी की शोकवार्ता ऐकण्या इतपत करावी. या प्रकारात सुरुवातीस बऱ्याच खोटेपणा पदरी येईल, परंतु सरतेशेवटी तुम्ही सत्याचे पालन कराल. ब्रह्मचर्य या शब्दाचा खरा अर्थ ब्रह्मात विचरण करणे असा आहे. ब्रह्मे विचरण ब्रह्मचर्यम. मनुष्य जेव्हा बहिर्मुख होऊन एखादे काम करतो अथवा काम करण्याची इच्छा करतो, तेव्हा तो जी साधना उपयोगात आणतो अथवा ज्या घटनेची इच्छा करतो ती घटना अथवा साधना त्याला जड स्वरूपाच्या स्वरूपात प्रतीत होते. अशा जड वस्तुखंडाची साधना नेहमी करीत गेल्यास चित्तखंड वस्तूच्या जडतेत लीन होते आणि त्याच्या चैतन्य शक्तीचे रूपांतर जडतेत होते. ब्रह्मचर्य साधनेचा असा अर्थ आहे की ज्या वस्तू उपयोगात आणावयाच्या अथवा उपयोगात आणावयाची इच्छा करायची त्या जड वस्तूच्या रूपात न पाहता ब्रह्माच्या विकसित रूपात पाहणे. असे झाल्यास चित्त एका विषयावरून निघून दुसऱ्या विषयाकडे स्थिर झाले तरी ते ब्रह्मा
व्यतिरिक्त दुसऱ्या स्थायी स्थिर होऊ शकत नाही, कारण सगळ्याच वस्तूकडे ते भावेनेच पाहत असते. या प्रकारे प्रेम साधनेचे रूपांतर श्रेय साधनेत होते, कामाचे रूपांतर प्रेमात होते. पुष्कळसे लोक शुक्र धारणेसच ब्रह्मचर्य समजण्याची चूक करतात. त्यांनी हे लक्षात ठेवावयास हवे की ब्रह्म आणि चर्य या दोन्ही शब्दाचा शुक्र शब्दाशी कोणताही अर्थवाचक अथवा भाववाचक संबंध नाही. शिवाय शरीर विज्ञानाच्या दृष्टीनेही ब्रह्मचर्याची ही परिभाषा महत्त्वहीन आहे. जोपर्यंत शरीरातील विशिष्ट ग्रंथी रोगमुक्त असते अथवा औषधोपचारामुळे किंवा विशेष प्रतिक्रियेमुळे शरीर विकलांग झालेले नसते, तेव्हा अशा प्रकारचे ब्रह्मचर्य केवळ अशक्य कोटीचे आहे. ब्रह्मचर्याचा स्वाभाविक अर्थ समजून घेतल्यास, म्हणजे वस्तुभावात ब्रह्मदर्शन करू इच्छिल्यास मनुष्याच्या जीवनात संयम अत्यंत महत्त्वाचा ठरतो. परंतु नियमाचा अर्थ निसर्ग नियमाच्या विरुद्ध जाणे असा नाही. त्याचा अर्थ त्या धर्माचे व्यवस्थित पालन करणे असा आहे. सर्वसाधारण लोक असे समजतात की विशेष उपाययोजना करून शुक्रक्षय पूर्णपणे थांबविणे किंवा उपासून शुक्रवृद्धीत बाधा आणणे म्हणजेच ब्रह्मचर्य. हे खऱ्या अर्थाने ब्रह्मचर्य नसले तरीही अविवाहित लोकांच्या दृष्टीने या प्रकारच्या लौकिक ब्रह्मचर्यास थोडे बहुत महत्त्व आहे. कारण या प्रकारे जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या अवस्थेत कामवृत्ती जागृत होण्यामुळे शुक्रक्षय होण्याची संभावना राहत नाही. शुक्रवृद्धी न झाल्यामुळे शुक्रपात करण्याची प्रेरणा शरीरास होतच नाही. परंतु गंभीरतेने विचार केल्यास या लौकिक ब्रह्मचर्याचे मूल्य कितपत आहे हे कळून येईल. शुक्राधिक्य न होणे आणि अधिक शुक्राचा क्षय होणे या दोन्हीही गोष्टी एकच नाहीत काय? याबाबत एवढेच म्हणता येईल की पहिली गोष्ट अविवाहिताच्या दृष्टीने व दुसरी विवाहिताच्या दृष्टीने श्रेयस्कर आहे. जे लोक अनेक प्रकारचे उपाय करून जबरदस्तीने शुक्रक्षय बंद करू इच्छितात, त्यांच्या शरीरावर व मनावर वाईट परिणाम झालेला दिसून येतो. शरीर आणखी शुष्क आणि कठोर होते, त्यावर तेज उरत नाही. काम रिपूला जबरदस्तीने थोपवून ठेवल्यास बाकीचे रिपू, विशेषतः क्रोध रिपू उग्र स्वरूप धारण करतो. पुरातन काळी ब्रह्मचर्य या शब्दाचा स्वाभाविक असाच अर्थ केला जात असे, परंतु नंतरच्या काळात ज्यावेळी समाज विप्राच्या वर्चस्वाखाली आला, त्यावेळी समाजातील बुद्धिजीवी लोक केवळ शोषक झाले. त्यांनी असा विचार केला की जनसाधारणास धर्म साधनेची मुभा दिली गेल्यास इतके दिवसपर्यंत जनतेचे शोषण करण्याचे साधन कोणत्याही क्षणी गमावून बसावे लागेल. धार्मिक भावनेची प्रेरणा मिळाल्यास साधारण लोकांमध्ये ही विचार करण्याची शक्ती अधिकाधिक बळावेल. या कारणामुळे ती नेहमीकरता पंगू करून आपल्या अधिकारात ठेवणे इष्ट होईल. शोषण करणे सोपे व्हावे म्हणून लोकांच्या मनात सुरुवातीपासूनच भीरुता आणि हीनतेचा भाव जागृत करून द्यावा. त्यांनी पाहिले की शोषित जनतेत बहुसंख्य लोक गृहस्थाश्रमी विवाहित आहेत, म्हणून शुक्रक्षय धर्माविरोधी आहे असा प्रचार केल्यास अगदी सोप्या मार्गाने आपले उद्दिष्ट साध्य होईल असे त्यांना वाटले. याचे फलही लगेच त्यांना मिळाले. गृहस्थाश्रमी लोकांना वाटू लागले की शुक्रक्षय करण्यात एक फारच मोठा अन्याय ते करीत आहेत, पापाचे धनी होत आहे आणि ब्रह्मचर्य नष्ट करीत आहे. शुक्रक्षय धारण करणारे संन्यासी श्रेष्ठ असे त्यांना वाटू लागले. या परिस्थितीचा फायदा घेऊन तथाकथित संन्यासी मोठ्या मजेत आपली शोषण लीला चालवित होते आणि आजही चालवित आहे. हे संन्यासी
शुक्रक्षय एकदम न करणाऱ्या नैष्टिक ब्रह्मचर्याच्या वर्गात मोडतात किंवा नाही याचा निव्वळ तर्काने करणे शक्य नाही. वैद्यकीय परीक्षेनेच त्यातील सत्य अवगत होईल, परंतु निसंशयपणे या तथाकथित संन्याशापैकी बहुतांश संन्यासी अशा परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकणार नाही. स्नान, भोजन, निद्रा, तंत्रा याप्रमाणेच विवाह ही एक नैसर्गिक गोष्ट आहे. अर्थात त्यात कोणत्याही प्रकारे निंदनीय अथवा धर्मविरोधी असे काहीच असू शकत नाही. महापुरुष अथवा उच्च साधना करणाऱ्यास स्नान, भोजनादी गोष्टी निषिद्ध नाहीत, तेव्हा त्यांना विवाह निषिद्ध असण्याचे काहीच कारण नाही. हे मात्र खरे की आहार, निद्रा आणि जीवनात प्रत्येक बाबतीत संयम राखणे फार आवश्यक आहे. असा संयम न ठेवल्यास आम्ही रोगाच्या भक्षस्थानी पडू. भोजन करणे उत्तम, परंतु त्यात संयम न राखल्यास मंदाग्नी होईल. स्नान करणे उत्तम, परंतु तेही अमर्याद झाल्यास, म्हणजे फार वेळ स्नान करीत राहिल्यास सर्दी होईल. त्याचप्रमाणे विवाहही उत्तम, परंतु वैवाहिक जीवनात संयम न राखल्यास शरीरात आणि मनात अनेक प्रकारचे रोग उत्पन्न होईल. आहार, निद्रा इत्यादी नैसर्गिक गोष्टी आणि विवाह यात काही प्रमाणात भिन्नता आहे. कारण जिवंत राहण्याकरता अन्न आणि झोप याची जेवढी आवश्यकता आहे तेवढी विवाहाची नाही. ही आवश्यकता प्रत्येक माणसागणिक भिन्न भिन्न प्रमाणात आहे. म्हणूनच विवाहाच्या बाबतीत प्रत्येक व्यक्तीस पूर्णपणे स्वातंत्र्य द्यावे असे आनंदमार्ग म्हणतो. उदाहरणार्थ असे म्हणता येईल की ज्या माणसाचे शरीर अथवा मन रोगग्रस्त असेल, किंवा ज्या माणसाची आर्थिक अवस्था अनुकूल नसेल, किंवा ज्या माणसाचे बाबतीत वर्तमान परिस्थिती विवाह करण्यामुळे जीवनात अशांती निर्माण होण्याची शक्यता असेल, अशा माणसाने विवाहाच्या भानगडीत न पडणेच उत्तम. ज्या लोकांना उच्च आदर्शाच्या साधनेतच सारा वेळ द्यावा लागतो, किंवा ज्यांचे आयुष्य मानसिक अथवा शारीरिक संग्रामातच ग्रस्त झालेले असते, अशा लोकांच्या बाबतीत साधारणपणे सांसारिक कर्तव्य पूर्ण करणे अशक्यप्राय ठरते. अशा लोकांनी गृहस्थाश्रम स्वीकारल्यास ते बहुधा समाजास हानी पोहोचविण्यास कारणीभूत ठरू शकतात. जे रोगी आहेत किंवा ज्यांची अवस्था विवाह करण्यास योग्य नाही, अशा लोकांनी विवाह करणे अनुचित ठरेल. तरीही विवाह न करण्यामुळे ते चोरून लपून कुमार्गास लागतील अशक्यता निर्माण होते. ही शक्यता अथवा मोह दूर करण्याच्या दृष्टीने एखादा उच्च आदर्श समोर ठेवून त्याप्रमाणे काम करीत राहणे, अथवा अत्यंत परिश्रमपूर्वक एखादी धार्मिक साधना करीत राहणे या लोकांसाठी श्रेयस्कर ठरेल. नैसर्गिक वृत्तीचे जबरदस्तीने दमन केल्याने मानधोगती होण्याची जी शक्यता आहे, तिला एखाद्या उच्च आदर्शाने प्रेरित होऊन कामास लागल्यास आपोआप आळा बसेल. आधीच सांगितले आहे की लहान मोठ्या अशा प्रत्येक बाबतीत संयम आवश्यक आहे. संयमाचा अर्थ नैसर्गिक वृत्ती चुरडून टाकणे असा नाही, तर त्या वृत्तीवर नियंत्रण घालणे असा आहे. नैसर्गिक वृत्ती हा जीवनधर्म आहे. म्हणूनच तिची हत्या करण्याच्या इच्छेने एखादी कठीण अशी साधना करीत बसण्यापेक्षा आत्महत्येचे एखादे सोपे साधन शोधून काढणे अधिक बुद्धिमत्तेचे लक्षण आहे. या तथाकथित ब्रह्मचर्याने समर्थन करण्याची एखादी युक्ती शैव, शाक्त, वैष्णव अथवा पुराणप्रिय लोकांजवळ असावी असे दिसत नाही. कारण ज्यांना सरळ गृहस्थ म्हणता येईल अशा प्रकारचे शिव, विष्णू अथवा कृष्ण इत्यादी देवांच्या भजन पूजनात जे मग्न असतात, पुराणात या देवाच्या बायका मुलाचा उल्लेख आहे. सत्य हा धर्माचा आधार आहे. धर्मस्स न यत्र सत्यमस्ति. जेथे सत्य नाही तेथे धर्म नाही.
ब्रह्मचर्याच्या वरील व्याख्येत दुसरे काहीही असेल तरी सत्य नाही हे निश्चित. म्हणूनच अशा ब्रह्मचर्यात ब्रह्मही नसावे यात आश्चर्य नाही. सहज सत्याच्या आधारानेच मनुष्य परमेश्वराच्या पथावर चालत असतो. हाच साधकाचा मार्ग आहे, हाच धर्माचा पथ आहे. वास्तविक जीवनातील सहज आणि सरळ असे सत्य डालवून टाकल्याने धर्माचा धंदा करू इच्छिणाऱ्या लोकास सोपे झाले असेल. परंतु या प्रकारात धर्माची मानमर्यादा राखली जाऊ शकत नाही. हा मार्ग सत्याचा नसून ढोंगाचा आहे. अपरिग्रह. भोगाच्या क्रियेत विषयीगत संयमास ब्रह्मचर्य आणि विषयगत संयमास अपरिग्रह असे म्हणतात. देहरक्षातिरिक्त भोग साधना स्वीकारो परिग्रह. देहरक्षणास आवश्यक अशा वस्तूच्या व्यतिरिक्त इतर भोग वस्तूचे सेवन न करणे यास अपरिग्रह म्हणावे. देहरक्षणास अन्न, वस्त्र आणि घर आवश्यक आहे. वृद्धावस्थेत आधार म्हणून आणि लौकिक दृष्टीने आपल्यावर अवलंबून असणाऱ्या लोकांकरिता द्रव्य, साधन आणि जमीन जुमला आवश्यक आहे. म्हणूनच देहरक्षणाच्या दृष्टीने कोणत्या मनुष्यास काय आवश्यक ठरेल हे निश्चित करताना अनेक गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. दोन माणसाच्या गरजा एकसारख्या नसाव्या हे संभवनीय आहे. प्रत्येक मनुष्याची कमीत कमी आवश्यकता कोणती व किती असेल हे निश्चित करणे कठीण असेल, कारण हा सर्व व्यक्तिगत प्रश्न आहे. काही प्रमाणात मनुष्याची कमीत कमी आवश्यकता काय असावी हे समाज व्यवस्था निश्चित करते. उदाहरणार्थ, कोणी एकाने अमुक रकमेपेक्षा अधिक द्रव्य संग्रह करू नये, अथवा त्याच्या मालकीची इतकीच घरे असावी, जास्ती असू नयेत, अथवा त्याच्या मालकीची जमीन इतक्या एकरापेक्षा अधिक असू नये. परंतु जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात ही कमीत कमी सीमा निश्चित करणे समाजास शक्य होत नाही. जमीन जुमल्याची सीमा निश्चित करूनही खाद्यपेयाचे प्रमाण निर्बंधित करणे शक्य नाही. आधाशी मनुष्य आवश्यकतेपेक्षा जास्त खाऊन आजारी होईल, तर विलासी मनुष्य आवश्यकतेपेक्षा जास्त भोगविलासाची साधने विकत घेऊन कर्जदार होईल. म्हणूनच व्यक्तिगत जीवनातील अपरिग्रहाची प्रतीक्षा राखण्याच्या दृष्टीने व्यक्ती आणि समाज यांनी परस्पर सहयोगाने काम केल्यास योग्य होईल. व्यक्तिगत आवश्यकतेचा जो भाग व्यक्तीने आपल्या मनाने निर्धारित करावा लागतो, तोही त्या व्यक्तीच्या सुखाच्या व स्वच्छंदतेच्या भावनावर बऱ्याच प्रमाणावर अवलंबून असणार. देशांतर अथवा पात्रांतरानेही त्यात बदल होईल. उदाहरणार्थ, एखादा मनुष्य एखादे दुःख हसत हसत झेलून घेईल, परंतु त्याच परिस्थितीत दुसरा मरण पावेल. म्हणून या दुसऱ्या व्यक्तीकरिता पहिल्या व्यक्तीपेक्षा जास्त भोगवस्तूची आवश्यकता असल्यामुळे त्या प्रमाणात ते अपरिग्रह विरोधी ठरणारे नाही. याबाबत देशगत भेदही विचारात घेणे जरुरी आहे. वैशाखाच्या महिन्यात भारतवर्षात गरम कपड्याची आवश्यकता नसली तरीही सायबेरियात ते आवश्यक ठरतात. देशगत भेदाप्रमाणेच कालगत भेदही विचारात घ्यायला हवा. प्रागैतिक इतिहासातील युगांतील मनुष्याची किंमत मनुष्याच्या कमीत कमी गरजा अर्वाचीन युगातील सर्वसाधारण माणसाची गरज ठरू शकत नाही. कारण तुलनात्मक दृष्टीने पाहता आधुनिक युगात भोग्य वस्तू प्राचीन युगापेक्षा कितीतरी सुलभतेने उपलब्ध होऊ शकतात. म्हणूनच अपरिग्रहाची साधना करताना कालगत भेद बाजूला सारणे अव्यवहार्य ठरेल. तसे करणारा मनुष्य समाजातून
स्थानभ्रष्ट होईल. साखरेच्या युगात गुळाच्या गुणांचा प्रचार करणे आणि आगगाडीच्या युगात बैलगाडी कवटाळणे निरर्थक ठरेल. अशा रीतीने अपरिग्रही म्हणून प्रतिष्ठित होण्याचा प्रयत्न करणे योग्य नाही. आजच्या जगात चार चौघाप्रमाणेच कालाचे साधारण मूल्य असलेल्या सर्वसाधारण मनुष्याने विमानाने जाऊ म्हणणे अपरिग्रही विरोधी ठरेल, परंतु त्याने आगगाडीने प्रवास करणे तसे मुळीच ठरणार नाही. म्हणूनच वर म्हटले आहे की काही विशिष्ट क्षेत्रामध्ये अपरिग्रहाचे प्रमाण काही विशिष्ट व्यक्तीच्या बाबतीत निश्चित करण्यास समाज काही प्रमाणात सहाय्यक होत असला तरीही अपरिग्रहाची प्रतिष्ठा करणे हे व्यक्तीच्या स्वतःच्या प्रयत्नावर अवलंबून राहील. स्वतःच तसेच आपल्या परिवारातील लोकांना शारीरिक, मानसिक आणि आत्मिक जीवनात निरोगी राखून भोग साधना कमीत कमी असा उपयोग करण्याचा सीमाहीन प्रयत्न करीत राहणे यास अपरिग्रह असे म्हणावे. अपरिग्रहाच्या दृष्टीने भोग्य वस्तूचे प्रमाण देश, काल आणि व्यक्ती यांच्या मनाने कमी जास्त होईल, परंतु अपरिग्रह या शब्दाची वर दिलेली व्याख्या सर्व देशांना, कोणत्याही काळात आणि सर्व प्रकारच्या व्यक्तींना समभावनेने लागू पडू शकेल. आम्ही समाजात कसे राहावे? आदर्श समाज व्यवस्था समाजातील घटकांच्या परस्पर सहयोगावर व सामाजिक आचरणावर अवलंबून असते. म्हणूनच साधना, विशेषतः यमनियमाची साधना आदर्श समाजाला आधारभूत ठरू शकते. आपण पुष्कळदा पाहतो की यमनियम विरोधी आचरण करून, विशेषतः गैरहिशोबी असा खर्च करून मनुष्य ऋणग्रस्त होतो आणि समाजाकडे मला वाचवा असा आक्रोश करून धाव घेतो. या बाबतीत मी असे सांगू इच्छितो की सामूहिक प्रयत्न करून व्यक्तीस संरक्षण देणे हे जसे समाजाचे कर्तव्य आहे, तसेच व्यक्तीच्या आचरणावर, यमनियमाच्या साधनेवर तसेच त्यांच्या खर्चावर समाजाचे नियंत्रण असायला हवे. खर्च करताना कोणाचाही विचार करू नये, परंतु कर्जबाजारी झाल्यावर मात्र सगळ्यांचे सहकार्य घेण्याकरता धाव घ्यावी. हा मनोभाव काही ठीक नाही. जेव्हा द्विजचे कपडे घालून काम भागू शकते, तेव्हा सर्जचे कपडे घालणे आणि जेव्हा सर्जच्या कपड्यांनी भागत असेल, तेव्हा गॅबर्डिनच्या कपड्यांनी शरीर सुशोभित करणे हे अपरिग्रह विरोधी आहे. खरे पाहिले असता ही गोष्ट सापेक्ष आहे. म्हणजेच जेव्हा सर्वसाधारण मनुष्य गॅबर्डिन विकत घेऊ शकेल अशी अवस्था निर्माण होईल, तेव्हा तसे करणे अपरिग्रह विरोधी होणार नाही. याच प्रकारे पौष्टिक तसेच कमी खर्चात बसणारे अन्न घेणे आवश्यक आहे. कर्ज काढून मेजवान्या देण्याची सवय सोडून द्यावी. म्हणूनच व्यक्तीचे आचरण आणि खर्च नियंत्रित करण्याचा अधिकार समाजास असणे जरुरी आहे. तेव्हा प्रत्येक आनंदमार्गी व्यक्तीने दुसऱ्या आनंदमार्गी व्यक्तीचे यमनियम विरोधी आचरण पाहिल्यास परिस्थितीस योग्य अशा गोड शब्दांनी अथवा कठोर शब्दांनी अथवा कठोरतर व्यवहाराने त्यास अशा आचरणापासून परावृत्त करावे. अशा प्रकारे समाजास सामर्थ्यशाली करावयास हवे. आज प्रत्येक आनंदमार्गी मनुष्यास मी असा आदेश देतो की त्याने इतर आनंदमार्गी लोक यमनियमांचे करतात की नाही ते अत्यंत काटेकोर दृष्टीने पाहावे. त्याचप्रमाणे दुसऱ्या आनंदमार्गी लोकांनी त्याला मार्गदर्शन केल्यास न रागवता त्याचा स्वीकार करावा. त्याचप्रमाणे अपरिग्रह नियमाच्या संबंधी मी असा आदेश देतो की एखाद्या आनंदमार्गी मनुष्यास एखाद्या महिन्यात ठराविक खर्चा व्यतिरिक्त इतर काही खर्च करायचा असेल, महाग कपडे, दागदागिने, फर्निचर, विवाह, गृहनिर्माण इत्यादी कारणामुळे, तर खर्च करण्यापूर्वी त्याने आपले आचार्य किंवा युनिट सेक्रेटरी किंवा
जिल्हा सेक्रेटरी किंवा श्रेष्ठ पदाधिकाऱ्यांचा त्या बाबतीत स्पष्ट असा आदेश द्यावा. कोणत्याही व्यापारी अथवा सावकारापासून कर्ज घेण्यापूर्वी अशा प्रकारची स्पष्ट परवानगी घ्यावी. आपले आचार्य किंवा कोणी पदाधिकारी सहज रीतीने उपलब्ध होऊ शकले नाही तर दुसरे कोणतेही आचार्य किंवा तात्विक किंवा आनंद मार्गाचा उत्तम विवेकपूर्वक अभ्यास केलेल्या व्यक्तीचा विचार घ्यावा आणि तिची परवानगी घ्यावी. प्रत्येक आनंदमार्गी व्यक्तीस या निर्देशाचा पूर्णतः स्वीकार करून जीवन व्यतीत करावे लागेल. नियम साधना. अष्टांग योगाचे पहिले अंग जे यमसाधना त्याविषयी आतापर्यंत सांगितले. आता नियम साधने संबंधी सांगतो. यम साधनेतील पाचही अंगात ब्रह्मचर्य सर्वश्रेष्ठ आहे. तसेच नियम साधनेचे सर्वात महत्त्वपूर्ण असे अंग ईश्वर प्रणिधान असे आहे. वास्तविक पाहता यमनियमाची बाकी 8 अंगे ही ब्रह्मचर्य आणि ईश्वर प्रणिधान साधनेची अंगे होत. यम साधना मूलतः लौकिक आणि मानसिक जगातील साधना आहे. नियम साधना ही लौकिक, मानसिक आणि आध्यात्मिक या तिन्ही जगामध्ये सारखीच महत्त्वपूर्ण आहे. शौच. शौच नियम साधनेचे पहिले अंग आहे. शौच या शब्दाचा अर्थ पावित्र्य, शुचिता, स्वच्छता असा आहे. हे शौच 2 प्रकारे आहे. पहिले आधिभौतिक जगातील म्हणजेच बाह्य शौच. दुसरे मानसिक जगातील अथवा आंतरिक शौच. शौचंतु द्विविध प्रोक्त बाह्यमाभ्यंतर तथा मृज्जलभ्यास्मृत बाह्यमना शुद्धिस्तथारांतरम. शरीर, वस्त्र आणि घर यांना स्वच्छ राखण्याकरिता माती, पाणी अथवा इतर अनेक प्रकारच्या औषधाचा उचित उपयोग करणे यास बाह्य शौच असे म्हणतात. ज्या ज्या वस्तूंशी मनुष्याचा प्रत्यक्ष संबंध येतो त्या शुचिर्भूत करून मनुष्य त्या निर्दोष आणि निर्मल स्वरूपात उपयोगात आणत असतो. प्रवृत्तीने प्रेरित होऊन मनुष्य अविचाराने सर्व प्रकारे ज्ञानशून्य होऊन आपल्या साऱ्या मानसिक शक्ती योग्य वस्तूवर केंद्रित करतो. कुणास हानी पोचते की नाही याची चिंता न करता स्वार्थभावाने लिप्त होऊन जीवन व्यतीत करण्याची सवय झाल्याने तो स्वतःस जडवत करून टाकतो. अशा वेळी मन अनेक वेळा कमकुवत होते. परिणामतः मनात विकार निर्माण होतात. त्यांनाच मनाची मलिनता असे म्हणतात. उदाहरण असे दिसून येते की एखाद्या परिचित व्यक्तीने नावलौकिक मिळवल्यास किंवा विद्याबुद्धी अथवा धनदौलत प्राप्त केल्यास बहुसंख्य लोकांच्या मनात ईर्ष्या जागृत होते. हे गुण अथवा द्रव्य इत्यादी मिळविण्याचे सामर्थ्य त्या व्यक्तीत कितपत आहे याची शहानिशा केल्याशिवायच मनुष्य दुसऱ्याची उन्नती पाहून मानसिक क्लेश भोगत असतो. अशा उन्नती प्राप्त होणारी व्यक्ती कोणत्याही प्रकारे या माणसास क्षती पोहोचवीत नसली तरीही तो हिंसावृत्तीने अंध होऊन त्या व्यक्तीस हानी पोहोचविण्याच्या प्रयत्नात असतो अथवा अशा चिंतेत असतो जेथे स्वार्थ आडवा येत असेल तेथे तर काही विचारावयासच नको. अशा परिस्थितीत सज्जन म्हणविणारे लोकसुद्धा मानसिक दृष्टीने चुटकीसरशी कलुषित झालेले आढळतात. ज्या प्रकारे घर, कपडे इत्यादी धूळ-मातीने थोड्या वेळात मलिन होऊन जातात, त्याच प्रकारे अशा अत्यंत साध्या ईर्ष्यावृत्तीने अल्पकाळात मनुष्याचे मन मलिन होऊन जाते. म्हणूनच शरीर, वस्त्र, घरदार इत्यादी स्वच्छ ठेवण्याची गरज भासते. परंतु याहूनही अधिक आवश्यकता मन निर्मल, स्वच्छ राखण्याची आहे. शरीर, कपडे, घरदार इत्यादी स्वच्छ ठेवण्यास जे परिश्रम लागतात
त्यापेक्षा कितीतरी अधिक परिश्रम मानसिक शुचिता राखण्यासाठी लागतात. याच कारणाने बुद्धिमान मनुष्य आपल्या मनाने पवित्र क्षणभरही नष्ट होऊ देत नाही. प्रकृतीच्या वादळाशी अत्यंत सावधानतेने झगडणे जरुरी आहे. आपसुकपणे तिच्या भक्ष्यस्थानी पडून चालायचे नाही. बाह्य आणि आंतरिक शुद्धीकरणात असलेला एक भेद असा आहे की बाह्य मालिन्य दूर करताना स्वतःच काही काळपर्यंत अशुचितेच्या चिखलात उतरावे लागते. शरीर, वस्त्र, घरदार इत्यादी स्वच्छ करताना आपल्यास त्याहूनही अधिक घाणेरड्या वस्तूच्या सहवासात येणे भाग पडते. तथापि मानसिक शुद्धीचा प्रयत्न करताना स्वतःस शक्यतो जास्त पवित्र ठेवल्यानेच सिद्धिलाभ होतो. दौर्बल्य बाह्य असो अथवा आंतरिक असो, ते दूर करण्याकरता शक्तीची आवश्यकता लागतेच. या शक्तीचा प्रयोग करून दौर्बल्य मूळ वस्तूपासून वेगळे करावे आणि मूळ वस्तूचे स्वरूप ओळखून घेण्याचा प्रयत्न करावा. सोन्यातील मळी काढून घेतल्यानंतरच ती बावनकशी सोन्याचे वजन कळू शकते. हा शक्तीचा प्रयोग म्हणजे एक विशिष्ट प्रक्रिया आहे. म्हणूनच शौच ही बाह्य क्रिया आणि मानसिक शौच ही आंतरिक क्रिया आहे असे म्हणावे लागेल. मानसदेहाच्या रोमरंध्रात शिरून जो क्षुद्र स्वार्थबोध त्यास विवर्ण आणि भारभूत करून टाकतो, त्या क्षुद्र स्वार्थास साधनेच्या अग्नी दिव्यात भस्मीभूत करून टाकणे आवश्यक आहे. ही साधना स्वार्थगत साधनेच्या अगदी उलट स्वरूपाची असते. ती अशी असावी की तिच्या प्रभावाने मनाच्या प्रत्येक रोमरंध्रातून अपवित्रतेच्या उरल्या सुरल्या दौर्बल्यास बाहेर निघून जाणे भाग पडावे. मानसिक अपवित्रता दूर करण्याचे एकमात्र औषध म्हणजे निस्वार्थ भाव आणि वैश्विक एकत्वाची भावना. ज्या वस्तूबाबत जितका अधिक लोभ अथवा मोह असेल, त्या वस्तूबाबत तितका अधिक प्रमाणात विपरीत भाव धारण करून हळूहळू स्वार्थ संजात अशा मानसिक क्लेशापासून माणसाने स्वतःस मुक्त करून घ्यावे. ज्याला द्रव्यादी गोष्टीचा प्रबळ मोह असेल, त्याने हळूहळू दान करण्याचा अभ्यास वाढविणे योग्य राहील. अशा अभ्यासाच्या माध्यमाद्वारा जो जनसेवाही करू शकेल, ज्या मनुष्यात क्रोध अथवा अहंकार प्रबळ स्वरूपाचा असेल, त्याने नम्र होण्याचा अभ्यास वाढविणे योग्य होईल. त्याचप्रमाणे त्याने जनसेवा करावी. निस्वार्थ जनसेवेने अथवा विश्वची माझे घर या वृत्तीच्या माध्यमातून मनुष्य मानसिक शौचाच्या अवस्थेत पोहोचतो. दुसऱ्याचे ते माझे करून घेण्याची मनुष्याची आकांक्षा अमर्याद आहे. त्याच्या आशेस कोणत्याही प्रकारे अंत नाही. याउलट माझे ते दुसऱ्यास द्यावे ही इच्छा अत्यंत कमी प्रमाणात. साधारणतः मनुष्य जेव्हा दुसऱ्या कुणास काही देतो, तेव्हा त्याच्या मनात दानाची अथवा सेवेची भावना अगदी गौण स्वरूपात असते. या क्रियेमागे दानाऐवजी प्रतिदान मिळवण्याची इच्छा किंवा उजव्या हाताने दान देऊन डाव्या हाताने लयलूट प्रसिद्धी मिळवणे हीच त्याची आंतरिक आकांक्षा असते. म्हणूनच लोभाच्या वृश्चिक दंशापासून बचाव करण्याकरिता साधकास त्याच्या विपरीत भावाचा अभ्यास करावा लागेल. अर्थात दुसऱ्याकडून काहीही घेण्याची तीळ मात्र आशा न ठेवता देण्याची इच्छा निरंतर राखावी लागेल. क्षुद्र मीपणाच्या संकीर्ण पिंजऱ्याचे दार तोडून मनाच्या पाखरास अनंत नीलाकाशात अधिष्ठित करावे लागेल. तुम्ही नक्कीच पाहिले असेल की दुःखात झाल्यास पुष्कळसे लोक म्हणतात, अमुक अमुक माणसाचा त्याच्या संकट काळात आम्ही
इतके सहाय्य केले. आजारी असताना त्याची इतकी सेवा केली. पण पहा, आज माझ्यावर आकाश कोसळले आहे, परंतु हा कृतज्ञ मनुष्य माझेकडे वळून सुद्धा पाहायला तयार नाही. इतकेच नव्हे तर त्याला शिव्याशाप देऊन तो असेही म्हणतो, देवा, तू सगळे पाहतोच आहेस. या करणीचे फळ त्याला भोगावेच लागेल. साधारणतः मनुष्य अशाच प्रकारचे बोलत असतो. लक्षात असू द्या की अशा प्रकारची वाणी ही मानसिक नीचतेची अत्यंत कुत्सित अशी अभिव्यक्ती आहे. अशा प्रकारच्या लोकांनी मानसिक शुद्धतेकरिता साधना केलेली नसते. तसेच दुर्दैवी अथवा रोगपीडित लोकांची सेवाही केलेली नसते. वस्तुतः विपदग्रस्त मनुष्यास सुरुवातीस थोडी बहुत मदत करताना त्यांच्या आंतरिक हेतू या मदतीची वसुली चक्रवाढ व्याजासकट दामदुपटीने करून घ्यावी असा असतो. प्रश्न हा आहे की या शौच साधनेकरिता मनुष्याने किती दान करावे? त्याने स्वतःस पूर्णपणे विकून टाकावे की काय? यास उत्तर असे की सेवा हेच लक्ष्य असल्यास अपरिग्रह या शब्दाची व्याख्या ध्यानात ठेवावी. स्वतःस आणि आपल्यावर अवलंबून असणाऱ्या व्यक्तीची आवश्यकता ओळखून अत्यावश्यक तितके स्वतःजवळ ठेवावे आणि बाकीचे सगळे विश्वाच्या सामूहिक कल्याणास अर्पित करावे. परंतु आदर्शाकरिता लढविलेल्या संग्रामात आपले सर्वस्व आणि आपले शरीर सुद्धा सामूहिक कल्याणाकरिता बळी देण्याची तयारी आनंदाने आणि आग्रहाने ठेवली पाहिजे. ज्याच्या घरात अन्नधान्य माफक प्रमाणात आहे त्याने घरच्या लोकांना आवश्यक तेवढेच धान्य ठेवून बाकीचे गरिबांना द्यावे. तसे करण्यात कोणतीही प्रकारची संकीर्णता अथवा नीचाभिलाषा नाही. कारण आजच्या वास्तवयुगात सामाजिक जीवनाच्या दृष्टीने केवळ जिवंत राहणे हेच अंतिम लक्ष्य नसले तरीही ते अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. परंतु जेव्हा संग्राम पूर्णपणे आदर्शाकरिताच असेल तेव्हा पराजय स्वीकारणे याचा अर्थ नेहमीकरता अंधकारमय जीवन स्वीकारणे असा होईल. अशा परिस्थितीत केशरी रजपुताप्रमाणे आपल्या आदर्शाचा जय व्हावा म्हणून सर्वस्वाने समर्पण करण्याची सदैव उद्युक्त असणे आवश्यक आहे. संतोष. तोष या शब्दाचा अर्थ मनाची आरामाची अवस्था, तर संतोष या शब्दाचा अर्थ सम्यक रूपाने आराम असा आहे. साधारणतः अवस्थेत मनुष्याच्या मनास विशेष आराम किंवा तृप्ती लाभत नाही. जेव्हा मनुष्य भोग वृत्तीने कुत्र्यासारखा भोग वस्तूच्या मागे धावत सुटतो तेव्हा त्याला कोणत्याही प्रकारे तृप्ती मिळवणे असंभवनीय असते. तसेच क्रम विश्लेषणानुसार त्याच्या भोगयोग्य वस्तूची संख्याही क्रमशः वाढतच जाते. म्हणूनच त्याच्या मनाची धावपळ नेहमी चालूच असते. तर मग अशा अवस्थेत ऐसपैस आराम मिळविण्याकरिता त्याने काय बरे करावे? इच्छित वस्तूची प्राप्ती झाल्यास अर्धा पाऊण तास आराम मिळाल्याचे समाधान त्याला मिळू शकेल. परंतु त्यानंतर ती वस्तू मागे पडून मन कोणत्याही दुसऱ्या वस्तूच्या मागे धावत सुटेल आणि इतक्या कालावधीनंतर मिळालेल्या इच्छित वस्तूतील माधुरी नष्ट होऊन जाईल. हा नियम आहे आणि हाच स्वभावही आहे. मनुष्याच्या क्षुधेस अंत नाही. लक्षाधीशांची इच्छा कोट्याधीश व्हावे अशी असते, कारण लाखाच्या रकमेने तो संतुष्ट होत नाही. कोट्याधीशास विचारा, बाबा रे, हे रुपये पैसा मिळून तू सुखी झाला आहेस काय? तो उत्तर देईल, कसले रुपये पैसा, कसे तरी दिवस काढत आहे. झाले. या सर्व प्रकारात अपरिग्रहाची जाणीव अभावाने दिसून येते. हा अपरिग्रह विरोधी भाव शरीर आणि मन निराळ्याच प्रकारे प्रभावित करतो. शरीर अथवा मनाच्या अत्याधिक भोगलालसेने उन्मत्त होऊन मनुष्य वेड लागल्यासारखा अर्थोपार्जनाच्या मागे लागतो. परिणामतः
रुपये हेच त्याचे जीवन सर्वस्व झाल्याने मनसुद्धा जड होऊन जाते. तसेच दीर्घकाळापर्यंत हेळसांड झाल्याने त्याचे शरीरही अपंग होऊन जाते. याच कारणाने स्वाभाविक परिश्रमाने म्हणजेच शरीरावर अथवा मनावर त्याच्या व्यक्तीस न पेलणारे ओझे न लादता सहज रीतीने जी धनसंपत्ती मिळविता येईल तेवढ्यातच तृप्ततेने जीवन व्यतीत करणे याला संतोष साधना म्हणावे. अशा प्रकारे तृप्त राहण्याच्या प्रयत्नात एका विशिष्ट प्रकारचा मानसिक प्रयत्नही अंतर्भूत असतो, ज्यामुळे अति लोभात्मक कार्यापासून दूर राहण्यास त्याला मदत होते. तुम्हास ठाऊक आहेच की कोणत्याही वृत्तीपासून मनास दूर ठेवण्याकरिता 2 प्रक्रिया विशेष उपयुक्त करतात. पहिली स्वगत अभिभावाची म्हणजेच ऑटोसजेशन प्रक्रिया आणि दुसरी परगत अभिभावाची म्हणजे आउटर सजेशन प्रक्रिया. ज्या हीन वृत्तीत मन गुंतून पडत असेल त्याच्या अगदी विरुद्ध भावधारेचा सतत जप करीत राहिल्यास मनुष्याच्या स्वभावात निश्चितपणे परिवर्तन होईल. याला स्वगत अभिभावन म्हणतात. या भावधारेचा सतत जप त्याच्या कानाशी दुसऱ्या व्यक्तीने केला तरीही त्याच्या स्वभावात परिवर्तन होईलच. या प्रक्रियेस परगत अभिभावन असे म्हणतात. संतोष साधना करताना साधकाने प्रत्येक वेळी स्वगत अभिभावाची मदत घ्यावी. संतोष साधनेचा उद्देश असा नाही की कुणीही तुमची सहजरित्या फसवणूक करावी, तुमच्या सरळपणाचा फायदा घेऊन तुमच्यावर अत्याचार करावा आणि तुम्ही मात्र मुकाट्याने ते सगळे सहन करावे. स्वतःच्या अस्तित्वाचे रक्षण करण्याचा न्यायोचित अधिकार डावलून टाकणे केव्हाही अनुचित ठरेल. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात अधिकाराच्या प्रतिष्ठेकरिता तुम्हा सदैव लढावे लागेल. अति लोभाच्या आहारी जाऊन आपली शारीरिक व मानसिक शक्ती नष्ट करून संतोष भावाच्या विरुद्ध कधीही जाऊ नये. तप मंत्र सिद्धीकरिता अंगीकारलेले कुच्छ साधन असा तप या शब्दाचा अर्थ आहे. शौच साधना करताना जनहिताकरिता क्लेश सहन करावे लागतीलच असे नाही. एखाद्या लक्षाधीशाने 10 रुपये दान म्हणून देणे म्हणजे काही कृच्छ साधन होत नाही. म्हणूनच असे दान तपातही जमा होऊ शकत नाही. परंतु हे 10 रुपयाचे दान त्याच्या मानसिक शौचविधानास सहाय्यक ठरते. तप साधकाची आणि तापसाची समस्या स्वेच्छेने क्लेश स्वीकारण्यातच आहे. यामागे केवळ एकच उद्देश असतो की आपल्या खांद्यावर क्लेश दुःखाचे ओझे वाहून दुसऱ्याला दुःख क्लेशापासून मुक्त करणे, दुसऱ्यास सुखात ठेवणे. शौच साधनेप्रमाणेच तप साधनेतही किंचित मात्र व्यावसायिक स्वार्थभाव असणे अनुचित ठरते. प्रातः शूद्राची सेवा तपात जमा होऊ शकते. म्हणूनच ज्याला शूद्रत्वाची भीती वाटते अथवा ज्यास शूद्र घृणित वाटतो तो तापसी होणे शक्य नाही. एखादा रोगी दुःखाने तळमळत असताना तुम्ही त्याला आराम मिळावा म्हणून तासनतास त्याची सेवा केली तर ते झाले तप. परंतु तुम्ही स्वार्थबुद्धीने असा विचार केला की त्याच्या संकटमय काळात मी सेवा केलेली आहे तेव्हा माझ्यावर अशीच आपत्ती ओढवल्यावर हाही माझी सेवा करेल, तर एका क्षणात हा अपस्वार्थी विचार तुमची सारी तपस्या नष्ट करून टाकेल. तेव्हा तप साधनेने शरीर आणि मन स्वार्थबुद्धीच्या कक्षेपलीकडे नेले पाहिजे. स्वाभाविकता तप साधनेने मन व्यापक स्वरूपाचे होईल. ही व्यापकता साधकास ईश्वर प्रणिधानाच्या सिद्धीत अत्यंत सहाय्यक सिद्ध होईल. तप साधकास ही जाणीव असते की त्याचे इष्ट आणि ब्रह्म
सेव्यातच साठविलेले आहे. तो सेवक आहे आणि सेवा हीच त्याची साधना आहे. सेव्य व्यक्तीची जाती, कुळ, धर्म, देश अथवा मन विचारात घेऊन जो मनुष्य सेवा करण्यास तत्पर होईल त्याची समस्याही व्यर्थच. कारण अशा प्रकारच्या अधिकांश साधकामध्ये मानसिक उदारतेचा अभाव असतो. परिणामतः योग्य निष्ठेने सेवा करणे त्यांना शक्य होत नाही. जो साधक सेव्याला ब्रह्माचा आविर्भाव समजेल, त्याच्या सुखाकरिता निस्वार्थ भावाने झटेल, त्या साधकाच्या हृदयात अल्पकाळातच ब्रह्मप्रेम किंवा भक्ती जागृत होईल. जेथे प्रेमभावच जागृत झाला, तेथे भावस्फूर्तीच झाली, तेथे आणखी काय होण्याचे बाकी उरेल? अशा तपसाधनेत ज्ञान अथवा विचाराचे स्थान कोणत्या प्रमाणात असावे हा एक महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. वास्तविक पाहता शौच साधनाच्या अनुषंगाने केलेल्या जनसेवेत ज्ञानाची जितकी आवश्यकता असते त्यापेक्षा कितीतरी जास्त ज्ञानाची आवश्यकता तपानुषंगिक जनसेवेत असते. ज्ञानवर्जित अशा तपाचा अनुचित फायदा घेतला जाईल. संधीसाधू लोक आपला फायदा करून घेण्यासाठी तुमचा उपयोग करतील, तेव्हा तुमच्या शक्तीचा अपव्यय होईल. या उलट जो खरोखरीच दुःखी आहे तो तुमच्या सेवेपासून वंचित राहील. एखादा कृपण तुमचे जवळ आपले रडगाणे गाऊ लागला आणि त्याच्या दुःख निवारणार्थ तुम्ही आवश्यक ते परिश्रम केले, तनाने व धनाने त्याची सेवा करीत राहिला, तर अशा प्रकारात तुमच्या तपास ज्ञान व विचाराची साथ न मिळाल्यामुळे ते व्यर्थ होईल. कारण पहिली गोष्ट अशी की ज्या धनवान परंतु कृपण व्यक्तीची सेवा तुम्ही कराल, ती व्यक्ती परिणामतः जास्ती कृपण आणि स्वार्थी होत जाईल आणि सेवाव्रत स्वीकारणाऱ्या साधकाची फसवणूक करण्याचे प्रयत्न करीत राहील. दुसरी गोष्ट अशी की या स्वार्थी कृपणाच्या स्वरूपाचे थोडे बहुत आकलन झाल्यामुळे तुमच्या मनात एक प्रकारची ग्लानी निर्माण होईल. या स्वार्थी इसमाबद्दल थोडासा शत्रुभाव तुम्हास वाटू लागेल. म्हणूनच तपाचे अनुशीलन करण्याचे वेळी चांगले जोखून घ्यावे की ज्याची सेवा तुम्ही करणार आहात त्यास खरोखरीच तुमची सेवेची आवश्यकता आहे काय, आणि अशी खात्री पटल्यानंतरच तुम्ही सेवा करण्यास सज्ज झाले पाहिजे. तपसाधना करताना तुमची दृष्टी नेहमी खाली असावी, वरच्या बाजूस नाही. जे तुमच्यापेक्षा दुर्बल आहेत, दरिद्री, अशिक्षित, अज्ञानी आणि तिरस्कारित आहेत, त्यांच्या सेवेचा भार तुमच्यावर अधिक आहे, तीच तुमची जबाबदारी आहे. जे लोक तुमच्यापेक्षा अधिक वरच्या श्रेणीचे आहेत, अर्थात तुमच्यापेक्षा अधिक धनवान व शक्तिशाली आहेत, त्यांच्या सेवेचे उत्तरदायित्व फारच कमी प्रमाणात तुमच्यावर आहे. म्हणूनच तुमची जबाबदारी कोठे आणि किती प्रमाणात आहे याची जाणीव करून घेणे आवश्यक ठरते. नाहीतर तपसाधनेत उपयोगात आणलेला काळ, सामर्थ्य, परिश्रम सगळे काही व्यर्थ ठरेल. श्रीमंतांना मेजवान्या देण्यापासून काय लाभ होणार? अन्नाच्या एक एक कणाकरिता तोंड वेंगाडणाऱ्या गरिबांना अन्न द्या. वरिष्ठ लोकांच्या घरी डाळी पाठविण्यात अथवा त्यांना भेट म्हणून मूल्यवान वस्तू देण्यात कोणताही लाभ नाही. दरिद्री आणि रोगग्रस्त लोकांच्या घरात औषधी आणि पथ्यपाणी उपलब्ध होईल असा प्रयत्न करा. धनवान आणि सुसंपन्न लोकांची खुशामत करण्यात कालापव्यय करण्याने कोणताही लाभ होणार नाही. जो विपदग्रस्त आहे, दुःखी आहे, त्याला सहृदयतेच्या अमृताने जिंका. ज्याला समाजात वरचे स्थान प्राप्त होईल असे काही करा. ज्ञानरहित तप केल्याने तुम्हास ब्रह्मप्राप्ती कधीही होऊ शकणार नाही. कारण अशा तपात तुमच्या वस्तूचा उपयुक्त असा व्यवहार होत नाही. परंतु हेही खरे की काहीच न करण्यापेक्षा थोडे बहुत कार्य करणे बरे. या दृष्टीने ज्ञानवर्जित तपसुद्धा चांगले. मनोवैज्ञानिकांच्या दृष्टीने पुष्कळदा अशा
ज्ञानवर्जित तपाचा परिणाम बराच होतो, बुद्धू म्हणतो. जिने कदरीय दानेन सच्चेन अलोकवादिनम. कृपणाने तुमचे दातृत्व पाहिले तर त्याच्या मनावर काहीतरी परिणाम निश्चितच होईल आणि ते वाईटही नाही, परंतु खऱ्या अर्थाने त्यास तप म्हणता येणार नाही. तपाची आणखी एक विशेषता अशी की मनुष्यात जोपर्यंत ज्ञानाचा अभाव असेल तोपर्यंत तो आपली कार्यशक्ती प्रवृत्तीमूलक कर्मातच उपयोगात आणील. ज्ञानयुक्त तपाने अशा कर्मप्रवाहास योग्य ते वळण मिळते. तो प्रवाह निवृत्तीकडे वळविला जातो. भक्तीतूनही ज्ञानाचा उदय होऊ शकतो, परंतु ज्या माणसाच्या अंतरंगास परमप्रभूच्या कृपेची जाणीवच झाली नाही त्याच्या हृदयात भक्तिभाव जागृत होणे अशक्य आहे. स्वाध्याय. एखाद्या आध्यात्मिक तत्वाचे उत्तम प्रकारे समूळ आकलन करून घेणे म्हणजेच स्वाध्याय. प्राचीन काळात ऋषीमुनीच्या आश्रमात शिष्यगण अशा प्रकारचा स्वाध्याय करीत असत, परंतु आज अगदी उलट अवस्था आहे. काळाच्या कुटील गतीने स्वाध्याय शब्दातील तात्पर्यच नष्ट झालेले आहे. आज अर्थ न समजताच शास्त्राचा पाठ करणे यालाच स्वाध्याय म्हटले जाते. धर्माचा व्यापार करणाऱ्यांनी अमुक पुस्तकाचा पाठ केल्याने अमुक फळ प्राप्त होईल असे सांगितल्यानंतर तो पाठ अर्थ समजून करणे अथवा न करणे यास महत्त्व उरत नाही. इतकेच काय, पुस्तक वाचायला वेळ मिळाला नाही तरीही चिंता नाही. 2-3दा पुस्तकावर डोके ठेवून त्यास नमस्कार करावा किंवा हरिकीर्तन केल्यास अथवा समजण्यास पुरेसा वेळ नसल्यास देवाच्या नावाने पत्र, पुष्प, पत्तासे अथवा थोडीशी दक्षिणा दिल्यास फलप्राप्ती सहजतेने होते. असो, आपणास खरे काय ते समजावून घ्यायचे आहे. स्वाध्याय याचा अर्थ केवळ वाचन किंवा श्रवण करून अर्थबोध करून घेणे एवढाच नाही. त्याचा अर्थ आहे शब्दाचा गूढार्थ समजावून घेणे. केवळ लौकिक अर्थ घेतल्यामुळे शाक्त आणि वैष्णव साधनेत पापाचार आणि मलिनता बोकाळली आणि शेवटी जनसाधारणाच्या धार्मिक चेतनेवर मोठाच आघात झाला. उदाहरण, तंत्रातील पंचमकार साधनेचे एक अंग मास साधना हे आहे. ती मास साधना कोणत्या स्वरूपाची आहे? मा शब्दाद्रसना ज्ञेया तदंशान रसनाप्रिये यस्तु तद भक्षयेनित्यस्स यव मास साधकाः. म्हणजेच तंत्र अर्थात मा म्हणजे जिव्हा आणि मांस म्हणजे जिव्हेचे कार्य अर्थात वचन. जो साधक या वचनाचे रोज भक्षण करील अर्थात वाक् संयमाचा अभ्यास करील त्यास मांस साधक म्हणावे. किती सुंदर अर्थ आहे हा. केवळ लौकिक अर्थ समजणारे जेव्हा लोक साधनेच्या निमित्ताने निष्पाप बकऱ्याचा वध करताना थोडेही संकोच नाही. खाणाऱ्या लोकांच्या संख्येबरहुकूम बळी जाणाऱ्या बकऱ्याची संख्या निश्चित केली जाते. या साधनेस काय म्हणावे? शास्त्रातील उक्तीचा गूढार्थ समजून घेण्याकरता सुरुवातीस वाक्यातील भावाचे पूर्णपणे आकलन होणे आवश्यक आहे. त्याशिवाय त्यातून गूढार्थ समजून घेणे अशक्यप्राय होईल. शोंडिक सुरालय गच्छन्ति या वाक्याचा अर्थ करताना सुरालय या शब्दाचा अर्थ सुरेचे आलय म्हणजे दारूचा गुत्ता असा सरळ सरळ होईल. परंतु नारदा सुरालय गच्छति या वाक्यातील सुरालय या शब्दाचा अर्थ वरीलप्रमाणे केल्यास चूक होईल. येथे याचा अर्थ सुरांचे आलय अर्थात स्वर्ग असा घ्यावा लागेल. यावरून लक्षात येईल की स्वाध्यायाकरिता
सावध चित्त असणे जरुरी आहे. स्वार्थी लोक आपले शोषण कार्य सुलभतेने चालू राहावे म्हणून साधारण जनतेस अशा गूढार्थापासून शक्यतो दूर ठेवण्याचा प्रयत्नात असतात. ईश्वर प्रणिधान. ईश्वर शब्दाचे अनेक अर्थ होऊ शकतात. या शब्दाचा साधारण अर्थ नियंता असा आहे. या विश्व कल्पकतेचे नियंत्रण करणारा जो ईश्वर, म्हणूनच पुरुषोत्तम आणि ईश्वर या शब्दांनी अभिप्रेत होणारे तत्व एकच नाही. दार्शनिक भाषेत ईश्वर या शब्दाचा आणखी एक अर्थ आहे तम प्रधाना प्रकृतीचा अभिमानी पुरुष, जो कारणार्णवाचा साक्षी आहे, जो प्राज्ञाच्या दृष्टीने भूमाभाव आहे, त्यास ईश्वर असे म्हणावे. तत्वज्ञानाच्या भाषेत असे बंधनापासून मुक्त अशा पुरुषासही ईश्वर असे म्हणतात. कर्मक्लेश विपाकाशय परामृष्ट पुरुष विशेष ईश्वर. म्हणजेच तत्वज्ञानातील लहान मोठे मतभेद कोणतेही असोत, साधकाच्या दृष्टीने सगुण ब्रह्म म्हणजेच ईश्वर. प्रणिधान या शब्दाचा अर्थ नीट उमज पडणे अथवा आत्मीयतेच्या भावनेचा आश्रय घेणे असा आहे. या प्रकारे ईश्वर प्रणिधान या शब्दाचा अर्थ ईश्वर भावात स्थापित करणे, जीवनाचा एकमात्र आदर्श म्हणून ईश्वराचा स्वीकार करणे असा होईल. पंचमहाभूतांनी निर्माण झालेला तुमचा हा देह ईश्वरीय कल्पनेतील संचर वा प्रतिसंचर भावाचा प्रतिकार करीत नाही. तुमचे मन मात्र त्या भावाविरुद्ध बंड करते. म्हणूनच जीवात्म्याची अधोगती होते, कारण मन हे जीवात्म्याचे प्रतिबिंब आहे. त्यामुळे त्या परमाश्रयाच्या पायाशी जडवून ठेवण्याकरिता मनास उद्युक्त करणे म्हणजेच ईश्वर प्रणिधान. अर्थात ईश्वर प्रणिधान हे पूर्णपणे भावाश्रयी आहे. ती एक संपूर्ण प्रकारची मानसिक प्रचेष्टा आहे. या मानसिक प्रचेष्टेचे लोक समूहासमोर मोठ्याने प्रवचने झाडणे अथवा टाळ मृदंगाच्या नादात आपल्या भक्तिभावाचे प्रदर्शन करणे अशा प्रकारास स्थान नाही. तुमचा ईश्वर काही बहिरा नाही. आपल्या मनाची भाषा त्यास आरडाओरडा करून ऐकवण्याची आवश्यकताही नाही. ईश्वरीय भाव निर्माण करण्याकरता मनास जागतिक प्रपंचापासून दूर खेचले पाहिजे. नंतर क्षुद्र अहंभाव आणि मीपणाचा स्वार्थ भावनेपासून मनास दूर करावे लागेल. नंतर अशा रीतीने बिंदुभाव झालेल्या मनासमोर ते विराट रूप उभे करावे आणि आपापल्या संस्कारानुरूप वर्ण प्रतिष्ठ मंत्रातून त्याच्या भावाचे आकलन करावे. ईश्वर ही सहज अशी शक्ती आहे, म्हणूनच त्याचे आकलन केवळ भाव मार्गानेच होऊ शकेल, दुसऱ्या कोणत्याही प्रकारे नाही. जपाचे 3 प्रकारे आहेत: वाचनिक, उपांशु आणि मानसिक. वाचनिक जप म्हणजे उच्च स्वरास ईश्वरास आळवून त्याचे लक्ष आपल्याकडे ओढून घेण्याचा प्रयत्न करणे. जपाचा हा प्रकार निरर्थक आहे. श्रद्धा, प्रेम, निष्ठा, भक्ती या आंतरिक भावना आहेत. खुशामतखोरांच्या ठराविक भाषेत आरडाओरडा करून व्यक्त करण्यासाठी ही भावना नाही. म्हणून वाचनिक जप अर्थहीन ठरतो. परंतु आंतरिक भावनेचा आनंद जेव्हा खुल्या दिलाने उसळून येतो आणि शब्दात व्यक्त होतो, तेव्हा श्लोकाच्या अथवा गायनाच्या रूपाने सुरस भाषेत या ब्रह्मानंदाचे व्यक्तीकरण होते. उदाहरण: ओम नमस्ते सते सर्व लोकाशयाय या मंत्राची आठवण होते. या प्रकारचा मंत्र सुंदर असला तरीही त्यायोगे जप अथवा ईश्वर प्रणिधान होऊ शकत नाही. जेव्हा ओठातल्या ओठात अस्फुट स्वरात मंत्रोच्चारण केले जाते,
तेव्हा तो उपांशू जपाचा प्रकार होतो. या प्रकारचा जप वाचनिक जपापेक्षा सरस असला तरीही त्यास आदर्श जप म्हणता येणार नाही. ईश्वर प्रणिधानाच्या दृष्टीने मानसिक जप सर्वश्रेष्ठ होय. मनास पटलेल्या भावाचे उच्चारणही मनातल्या मनातच व्हावे. तो भाव मनाशीच गुजगोष्टी करीत योग्य व्यक्तीपासून मानसिक जपाचे यथाविध धडे घ्यावेत. त्यानंतर नियमितपणे त्याचा यथाविध अभ्यास करावा. म्हणजेच मन थोड्याच दिवसात एका विशिष्ट धाराप्रवाहात अग्रेसर होत आहे असा अनुभव येईल. मनाची ही अग्रगती ब्रह्माच्या प्रतिसंचर धारेत होते. ईश्वर ज्या मानसगतीने प्रतिसंचर धारेच्या मार्गाने कल्पना समूहास पूर्णतेकडे नेत आहे, त्यापेक्षा द्रुततर व तीव्रतर अशी ईश्वर प्रणिधानाच्या प्राप्तीने झालेली ही साधकाची मानसगती असते. जेव्हा साधकाचे मन ब्रह्मकल्पनेच्या प्रतिसंचर धारेत अग्रेसर होत असते, तेव्हा त्याच्या देहात उपस्थित असलेले शिवत्व संभावनेने युक्त जीवशक्ती ही साऱ्या वृत्ती आणि संस्कार यांच्या पलीकडे असलेल्या दिव्य लोकांच्या दिशेने पुरस्पर होते. या अवस्थेत साधकाच्या मनाप्रमाणेच स्पंदन ब्रह्माच्या प्रतिसंचाराच्या स्पंदनात विलीन होते. त्याच्या ऊर्ध्वतर ग्रंथीतील अव्यक्त असे दिव्य गुण एका समयावच्छेदेकडून प्रगट होतात आणि मनाच्या स्पंदनाने स्नायुजलही स्पंदित होऊन देहावर सात्विक लक्षणे दिसू लागतात. स्नायुयुगत कारणपरत्वे ज्यांच्या देहाद्वारे ती सात्विक लक्षणे प्रगट होऊ शकत नाहीत, त्यांच्या कितीतरी देहग्रंथीमध्ये या मानसिक स्पंदनामुळे मोठे परिवर्तन घडून येते. ती सात्विक लक्षणे अथवा भाव मूलतः 8 प्रकारची आहेत. स्तंभ, कंप, स्वेद, स्वरभंग, अश्रू, रोमांच, वैवर्ण आणि प्रलय. या महान भावांना अनुषंगिक असे आणखीही काही भाव आहेत. नृत्य, गीत, विलंठन, क्रोशन, हुंकार, लालाश्राव, जळभण, लोकापेक्षा त्याग, अट्टहास, धुना, हिक्का, तनुमोटन आणि दीर्घश्वास. वाचनिक अथवा उपांशू जपात अशा प्रकारची लक्षणे प्रगट होण्याचा फारच थोडा संभव असतो. ज्याने साधनेचा योग्य क्रम जाणून ती केलेली आहे, त्या साधकात त्या प्रकारच्या लक्षणाचे प्रगटीकरण अगदी स्वाभाविक तऱ्हेने होते. या कोणत्याही प्रकारचे क्लेश नसून केवळ आनंदच आहे. म्हणूनच जे साधक नाहीत त्यांनी या लक्षणाच्या प्रगटीकरणामुळे उगीच भिवून जाऊ नये. जेव्हा सात्विक लक्षणाचे प्रगटीकरण होते, तेव्हा साधकांनीही कोणत्याही प्रकारची चिंता या बाबतीत बाळगण्याची गरज नाही. भावग्रस्त अवस्थेत असताना साधकाने भाव लक्षण प्रगट करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा आघात आंतरिक भावावर होऊन तो नष्ट होईल आणि ईश्वर प्रणिधानापासून मन दुरावेल. ब्रह्मभाव हा सर्वश्रेष्ठ असा भाव आहे, त्यावरच लक्ष केंद्रित करावे. भाव लक्षणाचा विचार करण्यात उगाच वेळ गमावणे चुकीचे ठरेल. ईश्वर भावनेपासून चित्तास दूर ठेवण्यास त्याबरोबरच ही सात्विक लक्षणे लुप्त होऊन जातात. जेव्हा साधक या ईश्वर भावनेत दीर्घकाळपर्यंत प्रतिष्ठित होण्याची क्षमता प्राप्त करतो, तेव्हा हे भाव केवळ मानसिक देहातच क्रियाशील होतात आणि स्थूल देह बहुतांशी शांत होत जातो. साधनेच्या अन्यान्य अंगाचे अनुशीलन निर्जन प्रदेशात करणे इष्ट ठरेल, परंतु ईश्वर प्रणिधान एकांतात तसेच चारचौघात केले जाऊ शकते. सम्मिलित ईश्वर प्रणिधान करताना सामूहिक मानसिक प्रचेष्टा एक समयावच्छेदे करून
काम करू लागते. परिणामतः अगदी थोड्या काळात उन्नत अशी भावलक्षणे जागृत होतात. म्हणून इतर साधनाप्रमाणेच ईश्वर प्रणिधानही एकांतात करावे. परंतु त्याशिवाय इतर लोकांचीही संगती लाभण्याचा सुअवसर प्राप्त झाल्यास ईश्वर प्रणिधान करण्याची संधी दवडू नका. सामूहिक ईश्वर प्रणिधानाने जी दुर्दमनीय अशी मानसिक शक्ती जागृत होते, तिच्या मदतीने जगातील कोणतीही लहान मोठी समस्या सोडविण्यास तुम्हास मदत होईल. तेव्हा साप्ताहिक धर्मचक्रात नियमितपणे सम्मिलित होण्याचा प्रयत्न करीत असावे.